हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाटवड्याची रेसिपी किंवा थापील वड्या कशा बनवायच्या आहे पितृपक्षासाठी त्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी। त्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि पाहिजे असेल तुम्हाला आवडत असेल तर थोडं आलंही टाकू शकता। यामध्ये हे बारीक मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं। हे बघा, आता हे अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे। खूप पातळ पण नाही बनवायचं, एकदम म्हणजे थोडंसं मध्यम ठेवायचं, घट्ट, म्हणजे जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहेत ते व्यवस्थित पडतील। हे बघा, व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी। कढईमध्ये तेल घालून घ्यायचे। तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा आणि मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण घालणार आहोत, यामध्ये थोडासा हिंग घातला तरीही चालतो तुम्हाला आवडत असेल तर। यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे। हे बघा, यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। ती व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। ती व्यवस्थित परतली की हे बघा, थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायची। त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेतलेली आहे तेलामध्ये। हे बघा, व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे बॅटर बनवलेलं होतं डाळीच्या पिठाचं ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आणि त्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ जे मिक्स केलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं। आता पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा, ठेवताना हे थोडंसं घट्टच ठेवायचं, जेणेकरून याच्या वड्या ज्या आहेत त्या खूप चांगल्या झाल्या पाहिजे। आता थोडंसं शिजत आलं की त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। कोथिंबीर घातली का त्या व्यवस्थित आपल्याला हे बघा, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे। तर हे थोडंसं असं हे करून ठेवायचं, पसरून ठेवायचं आणि याची 1-2 वेळेस आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं। कारण का की हे खाली कढईला लागलं नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हलकंसं थोडंसं पसरून ठेवायचं आणि पसरल्यानंतर आपण त्याची थोडीशी वाफ काढून घ्यायची। तसं 1-2 वेळेस आपण याची वाफ काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचे। हे बघा, हाताला चिकटलं नाही, हे शिजलं हे कसं कळणार? तर हे आपल्याला हाताला चिकटलं नाही याचा अर्थ ती आपली हे जे आहे ते शिजलेलं आहे, पीठ जे आहे ते शिजलेलं आहे। आता एक ताट घेतलेलं आहे, त्याला आपण तेल लावून घ्यायचे। हे बघा, वडी लावायच्या आधी आपण याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता हे जे मिश्रण जे आहे हे पूर्ण आपल्याला ताटात काढून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित ताटात काढून घ्यायचे। आता ताटात काढल्यानंतर हे आपल्याला पूर्ण व्यवस्थित सगळ्या ताटामध्ये ही वडी थापून घ्यायची। हे गरम असल्यामुळे आपण हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित थापून घ्यायची। आता ही पूर्ण व्यवस्थित आपण थापून घेतलेली आहे। वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। हे बघा, थोडीशी कोथिंबीर घालून घेतली। कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं खोबरं घालून घ्यायचे। खोबरं घातल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला हे बघा, हलकंसं आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आणि वरून थोडंसं हलकंसं थापून घ्यायचं। हे बघा, व्यवस्थित आपल्याला हे थापून घ्यायचं। आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। थोडं थंड झालं की याच्या वड्या ज्या आहेत त्या एकदम छान पडतात। त्यानंतर आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत। आता ह्या व्यवस्थित आपण सगळ्या अशा कट करून घ्यायच्या। आता हे बघा, तुम्हाला जसा आकार पाहिजे असेल त्या आकाराच्या आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत ते कट करून घ्यायच्या आहेत। तर आपल्या सगळ्या वड्या व्यवस्थित कट झालेल्या आहेत। आता आपण काढून बघणार आहोत की आपली वडी कशी तयार झाली। हे बघा, आपली वडी मस्त तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आहे आपल्या छानशा तयार झाल्या आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून कुठले नवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील तेही कमेंट्समध्ये सांगा। हे बघा, मस्त आपली पाटवडी, याला थापील वड्या पण म्हणतात। तर पितृपक्षासाठी आपल्या ह्या वड्या ज्या आहेत छानशा तयार झाल्या आहे।